टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता सावध व्हा. पाईल्स फिशर वाढण्याचा खूप मोठा धोका आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर, फिशुला आणि गुदरगू विशेषज्ञ. आज आपण बोलणार आहे एक अत्यंत सामान्य पण महत्वाच्या विषयावर. आपला विषय आजचा आहे की टॉयलेटमध्ये जे आजकाल आपण मोबाईल वापरतो त्यामुळे होणारे दुष्परिणाम. मोबाईल घेऊन तुम्ही जेव्हा टॉयलेटला जाता त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला 15 किंवा 20 मिनिट, कधी कधी अर्धा तास पण आपण बसतो, कारण वेळेचं आपल्याला भान राहत नाहीये. या वेळेचं भान राहिल्यामुळे आपल्याला गुदद्वारामध्ये पाईल्स फिशर, फिशुला यासारख्या आजारांना आमंत्रण देतं. ते कसं? सर्वात महत्वाचं आहे, जेव्हा आपण टॉयलेटला बसतो तेव्हा फार वेळ आपण बसल्यामुळे तिथं ॲनल कॅनलवर खूप जास्त प्रेशर येतं. खूप जास्त प्रेशर आल्यामुळे तिथले जे रक्तवाहिनी असतात त्या रक्तवाहिनी वाढतात. रक्तवाहिनी वाढल्यामुळेच गाठी वाढतात आणि त्यामुळे पाईल्स होण्याची शक्यता होते. कधी कधी काय होतं की आपलं लक्ष नसतं आणि बऱ्याच वेळेला आपण कुंपण्याचा प्रयत्न करतो किंवा तिथे हार्ड स्टूल लागून गेल्यामुळे तिथे एक जखम तयार होते आणि त्याच्यामुळे फिशर या प्रकारचा आजारही होतो. कधी कधी तिथे बसल्यामुळे पस किंवा रक्तस्राव किंवा इतर गोष्टी झाल्यामुळे, इन्फेक्शन झाल्यामुळे फिशुलाही होण्याची शक्यता राहते. हे सगळं आपल्याला टाळता येईल फक्त मोबाईल न वापरता. सर्वात महत्वाची खालील लक्षणे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. सर्वात पहिलं लक्षण आहे रक्तस्राव होणे किंवा जेव्हा ब्लिडिंग होणे. दुसरं आहे की जेव्हा तुम्ही मोशनला बसता त्यावेळेला तुम्हाला हाताला बाहेर काहीतरी आल्यासारखं किंवा तिथे गाठी लागणे. तिसरं आहे तिथं पू किंवा घाण वास किंवा डिस्चार्ज, वाईट डिस्चार्ज आल्यासारखं जाणवणे. सर्वात महत्वाची आहे शौच करताना तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना होणे. तर कृपया या वरील सांगितलेल्या लक्षणांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यामुळे मोबाईल टॉयलेट पासून लांबच ठेवा किंवा बाहेर ठेवा. दुसरं, जेव्हा पण तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा पटकन तुम्ही जा आणि तुमचा कार्यक्रम आटपून लगेच पटकन बाहेर या. सगळ्यात महत्वाचं आहे, सर्व प्राणी किंवा जेवढे काही मॅमल्स आहेत किंवा जेवढे काही अॅनिमल्स किंवा वनवे ते 2 मिनिटांमध्ये पोट साफ करतात. त्यामुळे ह्या त्रासांपासून नक्कीच ते वाचलेले असतात. ही छोटीशी सवय तुम्हाला खूप मोठ्या आजारांपासून नक्की वाचू शकते. त्यामुळे ही सवय तुम्हाला लावून घ्यावी लागेल. जर वरील सांगितलेले लक्षणे जर तुमचे वाढत असतील, आजार तुमचा वाढत असेल, तर नक्की तुम्ही जवळच्या तुमच्या कोणत्याही प्रोक्टोलॉजिस्टकडे किंवा पाईल्स फिशर, फिशुला तज्ञांकडे जाऊन तुम्हाला भेट देऊन त्याचं निदान करणे गरजेचं आहे. टॉयलेटमध्ये मोबाईल आता नाही. आरोग्य हवं आहे ना, मग छोटे छोटे बदल तुम्हाला नक्की आवश्यक आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.